म्हणजे यांनी यांचा धंदा तिथेच सुरू केलाय. संतांच्या नावावर सुद्धा धंदा चालू केलाय. संतांना सुद्धा यांनी सोडलं नाही. नागरिकांना असं भासवायचं की काहीतरी मोठं भव्य दिव्य करतोय आणि त्यामागे आपला स्वार्थ साधून घ्यायचा. योग्य प्रकारे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवली जाते. हा जनतेचा पैसा होता, जनतेचाच त्यावर हक्क होता आणि तो आम्ही मिळवून दिला. इंद्रायणी नदीच्या नावाने इंद्रायणी थडी जत्रा, मोठे मोठी जत्रा भरवली. म्हणजे एकीकडे तुम्ही नागरिकांना भावनिक करायचं, इंद्रायणी माताचे, पण त्या मातेचं तुम्ही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. तेव्हा व्हिजन 2020च्या माध्यमातून भोसरीचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जावर कसे जाईल किंवा देश पातळीवर कसे जाईल, भोसरीचा विकास आम्ही कशा पद्धतीने करणार आहेत, ही सर्व खोटी स्वप्न दाखवण्यात आली, खोटी आश्वासनं दाखवण्यात आली. आणि एक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊन कार्यपद्धती वापरतात. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल जे इच्छुक उमेदवार आहेत, सध्या त्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा मंडळींशी आपण चर्चा करतो. असे नेते मंडळी आपण पाचारण करत आहोत. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड, भोसरी आणि शेजारचा आपला मावळ मतदारसंघ, या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीत रिंगणात उतरायचं आहे ते काय तयारीने उतरणार आहेत, कोणत्या पक्षाकडून, त्यांचं व्हिजन काय आहे ते आपण जाणून घेत आहोत. आज आपण पाचारण केले रवी लांडगे यांना, माजी नगरसेवक. रवीजी, आपलं स्वागत आहे. नमस्ते सर. रवी लांडगे यांचा परिचय भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेले जवळजवळ 20-25 वर्ष कार्यरत आहेत. मुळात भाजपचे या शहरातले दिवंगत माजी नगरसेवक बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव, आणि या शहरामध्ये भाजप ज्यांनी खऱ्या अर्थाने भाजपचं फाउंडेशन मजबूत केलं आणि वाढवलं आणि ज्याचा कळस केला, ते दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे. अंकुशराव लांडगे ॲडव्होकेट, ते भाजपचे शहराध्यक्ष होते, विरोधी पक्ष नेते होते. त्यांचा वारसा रवी लांडगे चालवत आहेत. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे इथले पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष होते, माजी नगरसेवक आहेत. भोसरी परिसरामध्ये त्यांचा बऱ्यापैकी दबदबा आहे. सामाजिक कार्य, वेगवेगळे उपक्रम त्यांचे अनेक सुरू असतात. आता प्रामुख्याने ते भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भोसरीमध्ये आता आमदार आहेत भाजपचेच महेश लांडगे, 2 टर्म आमदार आहेत. आता रवी लांडगे सुद्धा प्रबळ दावेदार, एक भाजपचा खऱ्या अर्थाने वारसा, ओरिजिनल भाजपचा वारसा, अशा आणि रवी लांडगे रिंगणात उतरत आहेत. रवीजी, नेमके तुम्ही उमेदवारी मागताय, नेमकं समीकरण काय? कारण परिस्थिती कशी आहे? आताचे आमदार गेले 10 वर्षे अगदी काय दमदार आमदार, धडाकेबाज कारवाई, त्यांचं एकदम आता पण कामाचं संपूर्ण स्वरूप पाहिलं, रोज प्रसिद्धी प्रचंड असते, बातम्या असतात, लोकांमध्ये चर्चा असते. हे आता महाकाय त्यांचं जे सगळं समोर स्वरूप पाहिलं तर तुम्हाला उमेदवारी कशी काय मिळणार? तुम्ही उमेदवारी मागताय, नेमका बेस काय तुमचा? नमस्कार सर. खरं तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी गेले 10 वर्ष खूप काही सोसले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना गेल्या 10 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा जेव्हा विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तेव्हा व्हिजन 2020च्या माध्यमातून भोसरीचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जावर कसे जाईल किंवा देश पातळीवर कसे जाईल, भोसरीचा विकास आम्ही कशा पद्धतीने करणार आहेत, ही सर्व खोटी स्वप्न दाखवण्यात आली, खोटी आश्वासनं दाखवण्यात आली. त्यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प असतील, प्रशस्त रस्ते असतील, क्रिकेट स्टेडियम असेल, 24 तास पाणी असेल, किंवा इंद्रायणी नदीचा, पवना नदीचा नदी सुधार प्रकल्प असेल, किंवा संतपीठ किंवा गार्डन, या माध्यमातून शहराचा विकास कसा करण्यात येईल, त्यातल्या त्यात भोसरीचा जास्तीत जास्त विकास करून त्याला एक वेगळी ओळख कशी निर्माण करण्यात येईल, असं स्वप्न आमदारांनी त्यावेळेस दाखवलं. पण प्रत्यक्षात गेली 10 वर्षात जनतेने जे अनुभवलंय ते पूर्णपणे वेगळे आहे. खरं तर प्रत्येक कामात भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, खोटेपणा, सत्तेचा दुरुपयोग आणि जनतेला वेठीस धरून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा, हुकुमशाही, दडपशाही, हेच सर्व चित्र भोसरीच्या जनतेने अनुभवलेलं आहे. त्यामुळं आता भोसरीची जनता ही बदल करण्याच्या पूर्णपणे मानसिकतेत आहे. आपण मतदारसंघात कुठेही जावा, कुठेही आपण गेले, नागरिकांशी, सामान्य जनतेशी चर्चा केली तर आपल्याला हेच अनुभवण्यात येईल की नागरिकांनी आता सध्या 10 वर्षानंतर या आमदारांनी जे त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धती लादली, त्याला कंटाळून बदल करण्याचा
नागरिकांनी ठरवलेले आहे. अच्छा. आणि जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. 10 वर्ष झाल्यावर तसे पण अँटी इन्कम्पन्सी आपण असते, त्याला म्हणतो, असते. ती प्रत्येक उमेदवाराबाबतीत असती. ते एक कारण आहे. आणि यांचा चुकीचा कार्यपद्धती, यांचा स्वार्थीपणा आणि खोटेपणा आणि ढोंगीपणा हा या जनतेच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे जनता आता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. आणि जनतेची तीव्र इच्छा आहे मी विधानसभेची निवडणूक लढवावी. अच्छा. कारण आमच्या कुटुंबाला गेले 40 वर्ष समाजसेवेचा वारसा आहे. स्वर्गीय अंकुश बाबू आपल्याला माहिती आहे, त्यांनी आयुष्यभर थोडी पार्श्वभूमी सांगा ना मग. 1986 साली प्रथम माझ्या वडिलांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली. त्या अवघ्या 4 मतांनी पराभूत झाले. त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कुठल्या शहरात कुणालाच माहित नव्हता. बरोबर. तेव्हा मोजून मला वाटतं अमृतराव पराड एकटे नगरसेवक तेव्हा झाले. त्याच्यानंतर 1992 साली माझे वडील निवडून आले. 92 ते 97 ते बाबासाहेब लांडगे. बाबासाहेब लांडगे नगरसेवक राहिले, विरोधी पक्षनेते राहिले. त्यानंतर स्वर्गीय अंकुश भाऊंनी माझ्या चुलत्यांनी 97 साली कार्यभार हातात घेतला. ते नगरसेवक झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला. पूर्ण शहरात मजबूत संघटना बांधली. आणि त्यावेळेस मला वाटतं 14 ते 15 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे 14 नगरसेवक होते. बरोबर. पूर्ण मजबूत संघटन त्यांनी केले. आणि भारतीय जनता पक्षाचा एक सुसंस्कृत चेहरा म्हणून अंकुश भाऊंकर सर्व शहर बघायचे. आणि त्यांना जर नियतीने हिरवून नसते घेतलं तर कदाचित ते पालकमंत्रीही झाले असते. हो, आमदार झाले 100% झाले असते. एवढी त्यांची योग्यता होती. त्यांनी जो विचार संघटना करताना राबवला किंवा पेरला, भारतीय जनता पक्षाचा जो अंत्योदयाचा विचार होता किंवा सर्वांना सोबत घ्यायचा विचार होता, तो या ठिकाणी पूर्णपणे यांनी कोलमडून टाकला. उलट जुन्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ठरवून खच्चीकरण केलं. अरे बापरे. मानसिकता त्यांची कशी, त्यांचे विचार कसे मारून टाकण्यात येतील. आता माझंच उदाहरण घ्या. मला तर पक्षाने संधी द्यावी ही सर्व नागरिकांची, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. बऱ्याच वर्षांनी पक्ष सत्तेत आला होता, पण माझ्या सोबत छल कपट करण्यात आला, माझा अपमान करण्यात आला. माझा स्वाभिमान कसा दुखावला जाईल आणि मी पक्षाच्या विचारातून बाजूला जाऊन ह्या राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला कसं जाईल, माझे खच्चीकरण कसं करता येईल, अशा पद्धतीची वागणूक प्रत्येक जुन्या कार्यकर्त्यांना दिली. एकनाथराव पवारांनी पक्ष सोडला. आणि आता भाजपचा जो भोसरी मधला बोलतो, विशेषतः मी, जो जुना कार्यकर्ता आहे तो असून नसल्यासारखा आहे. त्याला काही विचार नाही, त्याला काही अस्तित्व नाही. मग आता आहे ते पक्षाच्या विचारात आहेत, पक्ष प्रणालीत आहेत, पण त्यांना काहीच अस्तित्व ठेवलं नाही. याच्यात आमदार पूर्णपणे यशस्वी झालेत. भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना खच्ची करण्यात, त्यांची मानसिकता डालवण्यात, त्यांचा विचार आणि फक्त स्वतःचे प्रमोशन, स्वतःचे प्रायव्हेट पार्टी या पद्धतीने कार्यपद्धती चालू आहे. आणि या कार्यपद्धतीवर भाजपचे जुने नगरसेवक असू, माजी कार्यकर्ते असू किंवा विरोधी पक्षाचे नगरसेवक असू, सर्वांचंच खच्चीकरण करून स्वतःचा स्वार्थ साधायचा. त्यामुळं त्यांच्यावर खूप प्रमाणात नाराजी आहे. आणि जनतेने ठरवलेले आहे आता बदल करायचा आहे. त्यामुळे मी जनतेच्या भावनांचा आदर करतो. आणि लवकरच माझी राजकीय भूमिका मी या ठिकाणी मांडेल. कारण मी सध्या भारतीय जनता पक्षाचा असलो तरी अलिप्त आहे. मी राजकीय सक्रियपणे 40 वर्ष तुमचा भाजपचा वारसा आहे संपूर्ण तुमचा. म्हणजे नेमका विचार काय? सध्या माझा विचार, राजकीय भूमिका लवकरच ठरवेल. पण भारतीय जनता पक्षात मला तर सध्या तरी तिथून उमेदवारी नाही पाहिजे. कारण मला जेव्हा डावलण्यात आले त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने माझी काही दखल घेतली नाही. बिलकुल दखल घेतली नाही. आमच्या कुटुंबाच्या त्यागाचा किंवा संघर्षाचा बिलकुल विचार केला नाही. विद्यमान आमदार तुम्हाला कुठे डावललं नेमकं? स्थायी समिती अध्यक्षपदाला. अच्छा, त्यावेळेस त्यावेळेस मग स्थायी समिती सदस्यपदाचा मी राजीनामा दिला. आणि भाजपच्या या चुकीच्या कार्यपद्धतीवर मी त्यावेळेस बोललो होतो. त्यानंतर सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा आम्ही, म्हणजे ही परिस्थिती फक्त भोसरीतच नाही, आपण बघताय लोकसभेला भाजप एवढा रिवर्स काला, ही संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे, त्यांचं खच्चीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पिछेहाट होत आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा विचारांवर आधारित असलेला पक्ष. बरोबर. त्याग, समर्पण, राष्ट्रभक्ती, सत्यता, अंत्योदयाचा विचार करणारा पक्ष होता. आणि नेमकं आता जे तुम्ही आयात जे इतर पक्ष भाजपमध्ये आलेले सगळे त्यांनाच घेऊन आणि त्यांनाच सर्व अधिकार दिल्यावर जुना कार्यकर्ता तुमच्या विचारांपासून लांब गेल्यावर नंतर कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचं काम कोण करणार? अच्छा, ती भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झालेली आपल्याला दिसत आहे. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण भोसरीमध्ये, शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे.
शहराचं मला एकंदरीत माहित नाही, पण शहराचे कार्यकर्ते दिसतात, पण भोसरीत तरी जुने कार्यकर्ते मला कुठं काम करताना दिसत नाहीये सध्या, तर असं चित्र दिसत आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये आमदारांनी 2014ला ते निवडून आले, त्याच्या आधी इथे नगरसेवक होते, स्टँडिंगचे चेअरमन होते. तर त्या काळामध्ये त्यांनी भोसरी परिसरामध्ये डेव्हलपमेंटच्या कामासंदर्भात भरपूर मोठी यादी, त्यांची प्रसिद्ध फार मोठी असते. भोसरीचा एकदम संपूर्ण कायापालट करणार. आता उदाहरणच द्यायचं, तुम्ही मग अशी बोलता बोलता बोला की इंद्रायणीचं, इंद्रायणीच्या बाबतीमध्ये त्यांनी नमामि इंद्रायणी हा प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतला. काय नेमकी माहिती आहे तुमची? सर आपल्याला माहिती आहे, आताच माऊलींच्या आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखींचे प्रस्थान झाले, बरोबर. आणि इंद्रायणी नदी जे खरे वास्तव पूर्ण महाराष्ट्रासमोर आले. आपण व्हिडिओ बघितले असेल, फेसाळलेली नदी ती. एकदम फेसाळलेली, एकदम अस्वच्छ नदी. आमदारांनी विजन 2020 मध्ये या नदी सुधार प्रकल्पांतर्गत करोडो रुपये खर्च करून या इंद्रायणी नदीला किंवा पवना नदीला स्वच्छ कसं करण्यात येईल त्याची माहिती दिली, आणि ही संकल्पना लवकरात लवकर लाभवण्यात येईल असं आश्वासन दिलं. बरोबर. परंतु खरं तर या इंद्रायणी नदीला एक मातेचा दर्जा देऊन सर्व नागरिकांना, सर्व जनतेला भावनिक करून आमदारांनी सर्व नगरसेवकांना इंद्रायणी काठी नेऊन तिथं इंद्रायणी नदीची आरती केली. इंद्रायणी नदीच्या नावाने इंद्रायणी थडी जत्रा, मोठे मोठे जत्रा भरवली. म्हणजे एकीकडे तुम्ही नागरिकांना भावनिक करायचं, इंद्रायणी माताचे, पण त्या मातेचं तुम्ही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. इंद्रायणी नदी आज अजून पण आज स्वच्छच आहे. भोसरी जनता कॉन्ट्रॅक्ट घेतले असं असतं, एसटीपी तर चालू असतील ना? एसटीपी चालू असतील, पण त्याच्यात काय प्रगती पाहिजे ना, नदी कुठंतरी स्वच्छ दिसली पाहिजे ना सर. स्वच्छता प्रदूषण मुक्त तुम्ही नदी करणार हे आश्वासन दिलं होतं, बरोबर. ते कुठं तुम्ही, म्हणजे फसवणूकच झाली ना जनतेची. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तुम्ही एकीकडे आश्वासनं द्यायची आणि त्याच्यातून तुम्ही पैसे लुटायचे जनतेचे, हेच कारण लावले ना. बापरे, हा इंद्रायणीचा एक विषय झाला तुमचा. आणखी कोणते विषय आहेत असे? अजून एक विषय, भोसरीमध्ये एक अर्बन स्ट्रीट नावाने एक संकल्पना राबवण्यात आली. फुटपाथ, अर्बन स्ट्रीट फुटपाथ. सुमारे 38 कोटी रुपये खर्च करून ती संकल्पना राबवण्यात. 38 कोटी? काय केलं काय नेमकं? फक्त 1 किलोमीटरचा परिसर असेल सर. 38 कोटी रुपये मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की या संकल्पनेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग स्ट्रीट असेल, रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रेक असेल, दुचाकी आणि चारचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असेल, त्याच्यानंतर गार्डन असेल, ई टॉयलेट असेल, आणि जे पाथारी किंवा हातगाडीवाले असतात त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा असेल. पण भोसरीच्या एका सुद्धा नागरिकाने सांगावे की यापैकी कुठली संकल्पना राबवण्यात आली. पैसे खर्च झाले, पैसे तर खर्च झाले, आणि 38 कोटी रुपये खर्च करून उलट तिथं वाहतूक कोंडी वाढलेली आहे, तिथं गुन्हेगारी वाढलेली आहे, तिथं बकालपणा वाढलेला आहे, आणि नागरिकांना असं भासवायचं की काहीतरी मोठं भव्य दिव्य करतोय आणि त्यामागे आपला स्वार्थ साधून घ्यायचा, हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. स्वार्थ साधून कसा घ्यायचा त्याचं अजून एक दुसरं उदाहरण म्हणजे भोसरीचं हॉस्पिटल आपल्याला माहिती आहे. हो, भोसरीमध्ये महापालिकेचं. महापालिकेचं 100 बेडचं हॉस्पिटल तयार झालं. महानगरपालिका 30 वर्षासाठी दरवर्षीप्रमाणे 17 कोटी त्या रुग्णालयास देणार होती. 17 कोटी दरवर्षी? ते 17 कोटी मध्ये एक अख्खा हॉस्पिटल उभं राहील. दरवर्षी देणार, आणि त्याच्यात दरवर्षी वाढ पण होणार असा ठराव यांनी खाजगीकरणाचा मंजूर पण केला. ते कोणाला देणार होते खाजगी? ते त्यांच्या संलग्न डॉक्टरांना देण्यात असतील. पण त्याच्यात काय झालं, माझ्या वार्डात असल्यामुळे मी त्यांना विरोध करत होतो. पण मला विचारत न घेता त्यांनी खाजगीकरणाचा ठराव मंजूर केला. त्याच्यात चर्चासत्र झालंच नाही, ठराव महापौरांनी मंजूर केला तत्कालीन. पण नंतर जेव्हा खाजगीकरणाचा ठराव मंजूर केला, आपल्याला माहिती आहे खाजगीकरणाच्या हॉस्पिटलमध्ये किरकोळ वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो. 17 कोटी महापालिका देणार होती का ते महापालिकेला देणार होती? महानगरपालिका त्यांना देणार असा 30 वर्षाचा ठराव, आणि खासगीकरण केल्यावर सगळे जनतेचे डोळे उघडले. मग मी नागरिकांना घेऊन मोठं आंदोलन उभं केलं, मग तो त्यांचा डाव हाणून पाडला. खासगीकरण न करता महानगरपालिकेनेच हे रुग्णालय चालवावे आम्ही अशी आयुक्तांकडे मागणी केली, आयुक्तांनी ती स्वीकारली. त्याच्यानंतर लगेच करोना काळ सुरू झाला. करोना काळात आपल्याला माहितीये त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 8,000 पेशंट पूर्णपणे बरे झाले, एकाची सुद्धा जीवित हानी झाली नाही. फ्री म्हणजे पूर्णपणे मोफत उपचार झाला. आणि आता दुसऱ्या ज्या वैद्यकीय सेवा, जेव्हा असं डिलिव्हरीचा विषय असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, असे किरकोळ आजारांमध्ये तिथं जेव्हा पेशंट जातात, नाममात्र दरात त्यांची एकदम योग्य प्रकारे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवली जाते. हा जनतेचा पैसा होता, जनतेचाच त्यावर हक्क होता, आणि तो आम्ही मिळवून दिला जनतेला. बर, म्हणजे हे नमामि इंद्रायणी झालं, अर्बन स्ट्रीटचं एक उदाहरण सांगितलं तुम्ही, हॉस्पिटलचं एक उदाहरण. आणखीन काय प्रोजेक्ट आहेत असे की
अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर आताच पालखी गेल्यात, त्यामुळं टाळगाव चिखली येथे एक संतपीठ उभारण्याची संकल्पना पुढे आली. हा, बरोबर. सुमारे 45 कोटी रुपये खर्च जिथं करून प्रवचनकार, वारकरी म्हणजे कीर्तनकार तयार करायचे थोडक्यामध्ये. संत साहित्याचा अभ्यास आणि संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ती संकल्पना पुढे आली. आणि हा एकदम चांगला विचार होता. आपली पिंपरी चिंचवड शहर हे माऊलींच्या आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी ह्या ठरावाला मंजुरी दिली. स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या पुढाकाराने खरं तर तो प्रकल्प पुढे आला. 45 कोटी रुपये खर्च करून संतपीठ बांधण्यात आले. म्हणजे इमारत बांधली फक्त. हा, संतपीठाची इमारत तयार झाली. 45 कोटी. हा, 45 कोटी रुपये खर्च करून. आता मला सांगा त्या संतपीठाची परिस्थिती काय आहे. तिथे एक सीबीएसई बोर्डाचं स्कूल चालू झाले. मग वारकरी कधी घडायचे? वारकरी कुठं संत साहित्याचा अभ्यास होत नाही तिथं, नाही गीता शिकवली जात, ना अध्यात्म शिकवलं जातं. तिथं विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना प्रवेश दिला जातो. आणि शिक्षक भरतीला सुद्धा 15-15 लाख प्रत्येक शिक्षकांनी घेतलेत. म्हणजे यांनी यांचा धंदा तिथेच सुरू केलाय. संतांच्या नावावर सुद्धा धंदा चालू केलाय. संतांना सुद्धा यांनी सोडलं नाही. सर, आपली महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. परंतु आता महानगरपालिकेवर 500 कोटी रुपयांचं कर्ज झालंय. ही आमदारांची महानगरपालिकेला दिलेली एक प्रकारची देणगी आहे. 500 कोटींचं कर्ज. नाही, कर्ज काढायला गेले, काढलं नाही त्यांनी अजून. कर्ज काढायला गेले ते. पालिकेकडे ठेवी भरपूर आहेत तशा. नाही, हे तुमचे हे विषय झाले. त्यांनी काही काही आश्वासनं दिली होती. म्हणजे 10 वर्षामध्ये, नंतर परत 2000 नंतरच्या निवडणुकीला सुद्धा आल्यावरती त्यांनी आश्वासन दिली होती 19च्या निवडणुकीला. तर ती कोणकोणती आश्वासन आहेत आणि काय काय पूर्तता झाली हे सांगू शकता तुम्ही? पण त्यांनी कामं केली असं भरपूर पेपरला बातम्या येतात. त्यांनी एक क्रिकेट स्टेडियमचं काहीतरी मोशीला हे केलं होतं. मोशीला 800 बेडचं हॉस्पिटलचं एक घोषणा केली होती. नंतर ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं ते प्रकरण सध्या फार गाजतंय. 30-32 कोटी रुपये फाउंडेशनला गेले आणि आता जागा बदलली. त्याच्यामुळं ते 32 कोटी रुपये पाण्यात. मला कळत नाही नेमकं 10 वर्षातला हा काय काय प्रताप येत. असे कोणकोणते विषय कोणकोणते असे आश्वासनं दिले, पैसे वायाला गेले. आणखीन कोणते विषय? सर, खूप विषय आहेत. त्यांचा महत्वाचा उद्देश त्यांचा राजकारणाला ते एक व्यवसाय म्हणून समजतात खरं तर. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो जे आपण भाजप राजकारणाला व्यवसाय समजत नाही कधी. भाजप नव्हता समजत, पण ह्यांना भाजपचे विचार अवगत करून घ्यायचे नाही. भाजपकडून सत्ता पाहिजे, भाजपकडून स्वार्थ साधला पाहिजे, भाजपचे विचार नकोय त्यांना. अरे बाबा. आणि राजकारणाचं दुकान केलं. मग राजकारणाचा पूर्ण नाव डेज पॉलिटिक्स इज ओनली प्युअर बिझनेस. बापरे. त्यांनी मला सांगा, आता एवढी आश्वासनं दिली तुम्ही म्हणता, बरोबर आहे, पण महानगरपालिकेत त्यांनी येऊन स्पष्ट मीडिया समोर सांगावं ना की माझ्या कुटुंबातला एक सुद्धा सदस्य महानगरपालिकेत जात नाही किंवा माझा महानगरपालिकेशी संबंध नाही, हे जे तुम्ही खोटे आरोप करताय असं समोर येऊन सांगावं ना त्यांनी. त्यांच्याकडे ह्या जे मी एकटा नाही आरोप करत, सगळ्या शहराला ते माहित झाले. आता पहिले 5 वर्ष समजलं नाही, पण पुढच्या 5 वर्षात सगळ्या शहराला, सामान्य जनतेला सुद्धा कळलंय की यांचा फक्त आणि फक्त इंटरेस्ट पैशांमध्ये आहे. एनी हाव दे हॅव टू अर्न मनी. बापरे. त्यांनी मोशी कचरा डेपो त्या भागामधले संपूर्ण दुर्गंधी जी यायची मोशी कचरा डेपोमुळं, तो प्रोजेक्ट राबवला काहीतरी कचऱ्यापासून वेस्ट टू एनर्जी, त्याच्यामधून म्हणजे खत निर्मिती, वीज निर्मिती, असे वेगवेगळे प्रकल्प राबवले मोशी कचरा डेपोला. त्यांनी असं त्याच्यात वेस्ट टू एनर्जी मध्ये सांगितलं की त्या वेस्टचं आम्ही एनर्जी तयार करणार, वीज निर्मिती करणार आणि ती वीज महानगरपालिका प्रति युनिट प्रमाणे काहीतरी विक्री करणार. महानगरपालिकेला ती वीज विकत देणार, म्हणजे कमी दरात, म्हणजे महानगरपालिकेचा त्याच्यात फायदा होणार. परंतु तसं काही घडताना दिसत नाही. उलट ते कचऱ्याचा बाजार करून ठेवलाय. आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना तिथं ते कचरा उचलण्याच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांचेच कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्याला पण त्यांनी बिझनेसच बनवलाय. अरे बापरे. पण हे रवी, मला एक लक्षात येत नाही, ही कामं सगळी महापालिकेची आहेत. विधानसभेचं काय, राज्य सरकारची कामं कोणती? म्हणजे आमदार जे, आता मला प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, हे आमदार आहेत, भोसरी विधानसभेचे आमदार आहेत, महापालिकेचे नगरसेवक किंवा महापौर नाही आहेत. मग ही कामं सगळी सांगतायत, आश्वासनं दिलेली सांगतायत, त्यात पैसे वाया गेले, ते सगळे महापालिकेचे. राज्य सरकारकडून यांनी काय आणले? तेच तर सर, यांना आहे ना महानगरपालिकेला एक स्वतःचा व्यवसाय समजतात ते, आणि ते स्वतः आमदार आहेत. त्यांचा स्वार्थ इतका मोठा आहे की ते त्यांचा विवेक हारून बसलेत.
स्वार्थासाठी आंधळे झाले. त्यांनी खरं तर विधानसभेत जाऊन विधानसभेतून निधी आणून मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. राज्य सरकारचा निधी आणला पाहिजे. मग राज्य सरकारचा निधी काय माहित, त्यांनी आतापर्यंत मला एक सुद्धा कार्य दिसलेलं नाही की त्यांनी राज्य सरकारच्या मार्फत एखादं काही वसतिगृह बांधले, एखादं गार्डन बांधले, एखादं स्टेडियम बांधले, असं राज्य सरकारकडून. आता हे मेट्रो ते आदिवासी हॉस्टेल ते कोणी बांधलं का? त्या आधीच्या आमदारांचे? ते माझे आमदार विलास. अच्छा, विलास लांडेच्या काळात विलास आहे ते. लांडे. ते न्यायालय आहे ना, न्यायालयाला 15 एकर जमीन जी पहिली मंजूर झाली त्याच्या इमारतीचं काम ते त्यांनी करून आणलेलं, म्हणजे ते ऐकलंय. आणि मला वाटतं काम सुरू झालं असं काहीतरी आहे, निधी आणलं त्याने. काम समजा यांनी एखादं चालू केलं तर त्याचा आर्थिक स्वार्थ असतोच. ते अच्छा. त्यांचे ठेकेदार असतात, त्यांचेच सर्व कार्यकर्ते असतात की ते मलाच मिळलं पाहिजे. म्हणजे भोसरीच्या जनतेमध्ये अशी सुप्त चर्चा आहे की आमदारांना ते बोलताना म्हणतात सगळं मलाच पाहिजे, अशा प्रतीचे आमदार आहेत. त्यांनी 36 नगरसेवक निवडून आणले तुमच्या भोसरीमधून. हो, आणले भाजपचे. मग त्याच्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण वाटा आहे ना. त्यांच्या एकट्याचं श्रेय घेण्याचं कारण नाही ना. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक जुन्या कार्यकर्त्याचा त्याच्यात वाटा आहे. छोटा गाव आहे ना असो, पण वाटा आहे ना. मग आता हे सगळे नगरसेवक परत निवडून येतील का आता? आता तुम्ही लोकसभेला बघितली ना परिस्थिती सर. भाजपची परिस्थिती आता तशी नाहीये जी 10 वर्षापूर्वी होती किंवा 5 वर्षापूर्वी होती. आता यांनी जर भारतीय जनता पक्षाला एक भ्रष्टाचारी पक्ष म्हणून अशी पिंपरी चिंचवडमध्ये ओळख करून दिली, ही यांच्या माध्यमातून झाली. मग जनतेला हे जर समजलंय, भाजपला भ्रष्टाचारी पक्ष अशी ओळख यांनी निर्माण केली. मग भाजप कधी भ्रष्टाचार करत होता सर? जुना भाजप तुम्ही बघा ना, स्वतःच्या खिशातून पैसे काढून सामान्य कार्यकर्ता दिवसभर उपाशी राहून भाजपचा काम करायचा. आता हे पैसा, हा बिझनेस, हा सगळं हे आल्यापासून भाजपमध्ये तयार झाले. ही मानसिकताच नव्हती भाजपच्या कार्यकर्त्याची. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला हे कुठला विचार देणार आहेत? हे असं सत्तेचा दुरुपयोग करून पैसा कमवणं, स्वार्थीपणा करणं, ढोंगीपणा करणं, हे येणाऱ्या पिढीसाठी घातक ठरणार आहे. तुम्ही जनमताची चाचणी घेतली? साधारण लोक सर्वे करतात असा. ओके. तुम्ही आता निवडणुकीला उभं राहायचा विचार करता, त्याआधी माणूस विचार करतो की आपण 4 जणांना भेटू, मत जाणून घेऊ. तसं तुम्ही मतदारसंघात फिरलात? नाही, मी अजून फिरलेलो नाहीये, पण मी गेल्या 15 दिवसात मला लोक येऊन भेटतात. ज्याला भेटणं शक्य नाही तो मेसेज करतो, तो कॉल करतोय. आणि जनतेच्या मनात तीव्र इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी. कारण तुम्हाला जसं सांगितलं, आम्हाला 40 वर्षाचा समाजसेवेचा वारसा आहे. आणि स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांनी हे शहर सुसंस्कृत आणि विकसित व्हावे यासाठी आयुष्यभर ते प्रयत्नशील राहिले. त्यागाचा, संघर्षाचा आम्हाला वारसा आहे. आणि आता जी परिस्थिती आहे, आता जी ही वृत्ती, ही विचारधारा जी चालू आहे हुकुमशाहीची किंवा दडपशाहीची, स्वार्थी राजकारणाची, त्याच्यात बदल व्हावा. आणि त्या बदल जनतेची भावना आहे की ही माझ्यातर्फे होऊ शकतो, माझ्या मार्फत होऊ शकतो. काहीतरी परत भाजपच्या जुन्या विचारांमध्ये हा प्रभाव येऊ शकतो. त्यामुळे जनतेची मागणी आहे मी निवडणूक लढवावी. म्हणजे भोसरीमध्ये बदल यावेळेस आहे? हो, 100% मतदार त्यांना त्यांची जागा यावर्षी नक्कीच दाखवून देतील. आपण हे सगळं झालं, तुमचा पक्ष कोणता आता? तुम्ही म्हणताय भाजपचा. मी आता त्याच्यापासून भाजपपासून थोडा तटस्थ आहे. मग तुम्ही उमेदवारी लढणार महाविकास आघाडी की महायुती, नेमकं काय? सध्या तरी मी कुठल्याही राजकीय पक्षात नाही. म्हणजे भाजपमध्ये मी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर जशी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझी दखल नाही घेतली, तेव्हापासून मी थोडा अलिप्त आहे. परंतु लवकरच मी माझी राजकीय भूमिका ठरवेन. आणि राजकीय भूमिका ठरवताना मी हा जो संतप्त झालेला नागरिक आहे, हा बदल करण्याच्या हेतूने जो भोसरी मतदारसंघातील पेटलेला नागरिक आहे, त्यांना कदापि मी निराश होऊ देणार नाही. अच्छा. पण आता लोकांना शेवटी प्रश्न पडतो ना, रवी लांडगे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मग ते आता महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा एक पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरेंचा एक पक्ष आहे, काँग्रेस एक पक्ष आहे, हे 3 आहेत. आणि महायुतीमध्ये तिकडे शिवसेना शिंदेची आहे, भाजप आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक आहे. तुम्हाला त्यातल्यात पसंती कोणाला पडते? जो माझ्या लहानपणापासून विचार माझ्यात रुजवला गेलाय, त्या विचाराचे तारतम्य स्वाभाविक मिळणारा पक्ष तो मी निवडेन. लवकरच जाहीर करेन, लवकरच मी निर्णय घेईन आणि तुम्हाला सांगेल. सर्व आमदारांची विचारधारा चुकीची आहे ना, त्यांचं काम आम्ही कसं काय? त्यांची भाजपची विचारधारा आहे. नाही, भाजप, मी तुम्हाला सांगितलं ना, भाजपचे विचार त्यांनी घेतले नाही ना. भाजप त्याग करणारा पक्ष आहे. त्यांचे विचार कोणते? त्यांचं स्वतःचा उदय, अंत्योदय नाही, स्वतःचा उदय, हे विचार आहेत त्यांचे. अरे बापरे. म्हणजे भाजपमध्ये यावेळेस म्हणजे त्यांनी मला जेव्हा डावललं तेव्हा त्यांच्या कुटुंबातल्या नातेवाईकालाच पद दिलं ना ते.
म्हणजे स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचाच विचार कोणाला करतात. दिलं त्यावेळेस? नितीन लांडगेंना. अच्छा अच्छा अच्छा. हा, बरं, बरं. हा. म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना पद दिलं म्हणजे स्वतःचाच उदय पाहिजे ना. खरं तर तो हक्क आमचा होता ना, आमच्या कुटुंबाचा होता ना. नाही यावेळेस मग आता तुम्ही असं म्हणताय पुढे 6 महिन्यावरती परत महापालिका झाल्यावरती विधानसभा झाल्यावर महापालिकेची निवडणूक आहे. हो. मग असं जर भोसरीमध्ये झालं तर पुढे महापालिकेला काय होईल भोसरी मतदारसंघात? तुमचे मला वाटतं किती 36 नगरसेवक ना भोसरीमध्ये टोटल? सर आता किती नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत? तुम्ही चरोलीत बघा, नितीन आप्पा काळजे त्यांच्या सोबत नाहीयेत, मोर्शिद अली लक्ष्मण सस्ते त्यांच्या सोबत नाही, वसंत बोराटे त्यांच्या सोबत नाही, एकनाथराव गेलेत, शिवसेना होती मागच्या सोबत त्यांच्या, आता शिवसेना पण त्यांच्या सोबत नाही, आमचं कुटुंब त्यांच्या सोबत नाही, भाजपचा जुना कार्यकर्ता त्यांनी दुखावलेला आहे. आणि एक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊन कार्यपद्धती वापरतात. अधिकारी वर्गाला नाही तसल्या भाषा वापरून त्यांची कार्यपद्धती असते. त्यामुळे समाजातला प्रत्येक घटक दुखावला गेलेला आहे. कामगार असू, बांधकाम व्यवसाय असू, अधिकारी वर्ग असू. बांधकाम व्यवसायाचा काय संबंध येतो? बांधकाम व्यवसायांकडे ते भागीदारी मागतात. रस्ता अडवणे, त्यांच्या फायली मंजूर न होऊन देणे, महानगरपालिकेत त्यांच्या फायली असतात ना, तर मंजूर न होऊन दे, यांना भागीदारी मिळाली तरच फायली 5 पुढे जाणार असं. आणि हे जे अधिकारी असतात सर, याच्यावर पुरावे आहेत का काही? असं आपण आरोप करतो त्यावेळेस पुरावे पाहिजे ना काय? सगळ्या समाजाला माहिती आहे सर. कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाला तुम्ही बोलवा, मी तर व्यावसायिक नाही बांधकाम, पण तुम्ही बोलवा आणि विचारा. पण आता यांच्या दडपशाहीमुळे कोण बोलन का नाही बोलत, पण मला तर जनभावना मांडणंच आहे. तुम्ही दडपशाही म्हणता, नेमकी दडपशाही आहे काय त्यांची? दडपशाही हीच ना, सत्तेचा दुरुपयोग करतात आणि स्वतःला जे मनाला इच्छा आहे, स्वतःच्या मनाला, ते कुठल्याही परिस्थितीत तेच करून घेणं, अशी दडपशाही आहे. नाही त्यांची दडपशाही काय, दहशत काय असेल तर आतापर्यंत रेकॉर्डवर काय चाललं नाही? नाही, सत्ता आहे ना सर, सत्तेला घाबरतात ना, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना. त्यामुळे पण सामान्य जनता ही घाबरून त्यांच्या विरोधात तक्रार देत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, अधिकारी वर्ग जो आहे, म्हणजे खतखत फार मोठी दिसते. खूप अधिकारी वर्ग तुम्हाला माहिती आहे, IAS असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, किंवा पोलीस प्रशासनातील PI असतील आणि DCP असतील, ACP असतील, हे जगभराचे ज्ञान घेऊन परीक्षा देतात आणि त्या पदावर बसतात. बरोबर. पण त्या पदावर बसलेल्या माणसाशी बोलताना तुम्ही कसं बोललं पाहिजे ना, हे शिवीगाळ करून बोलणार, उद्धटपणे बोलणार, त्याच्या आत्मसन्मानाला किती ठेच पोहोचत असेल. नाही, हे काम झालंच पाहिजे, ते चुकीचं असलं तरी झालंच पाहिजे, ही यांची भावना आहे. याला दडपशाही म्हणणार ना, हुकुमशाही म्हणणार ना. हे मी सांगतोय म्हणून झालं पाहिजे. बापरे, अशी भावना. कायदा काय असो, नाही ते चुकीचं योग्य काय नाही, ते झालंच पाहिजे. पण भाजप पक्ष श्रेष्ठींनी खरं तर अग्रेसिव्हली या गोष्टीकडे लक्ष दिलं काय पाहिजे की यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपचा विचारच संपत चालला, आणि जर विचारच संपला तर पक्ष कसा राहणार? शेवटी विचारसरणीवर प्रेम करणारी लोक असतात ना. मग तुम्ही जे सांगताय की मग 2-4 नावं सांगितली तुम्ही, नितीन आप्पा काळजे, तुमचे रवींद्र बोराटे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, तुम्ही स्वतः, म्हणजे असे किती लोक असे आहेत भाजपमध्ये की ज्यांच्याकडे खतखत आहे, ते वेगळा विचार करतात? सुमारे 8 ते 10 नगरसेवक आहेत. 8 ते 10 नगरसेवक. हो. पण ते आता निवडणुकीत उतरणार त्यावेळेस विधानसभेच्या? नाही, याला तुमच्या महापालिकेला. हा, ते येणार ना, दुसऱ्या पक्षातून ते येणारच नाही निवडणूक. भाजप तर ते ऑलरेडी सोडलेलंच आहे. भाजप ते भाजपमध्ये कुठे येतात? अच्छा, भाजपच्या कुठल्याच कार्यपद्धतीत नाही येत ते. आणि भाजपचे जे पक्षश्रेष्ठींचे फोटोज असतात किंवा मीडियावर, ते सगळे काढून टाकलेत त्यांनी. अरे बाप, म्हणजे भाजपला थोडक्यात भोसरीमध्ये गळती लागली. हो, म्हणजे भोसरीमध्ये परिवर्तन अटळ आहे. येस. अच्छा. त्यांनी आता एक मोठा विषय विधानसभेत आता अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये केलं, म्हणतात की प्राधिकरणातल्या जमिनी ज्या ॲक्वायर लँड आहेत, तुमचा धावडे वस्ती परिसर तर संपूर्ण त्याच्यावरतीच आहे, तो संपूर्ण अवैध ह्याच्यामध्ये येतो, ते फ्री होल्ड लँड केली म्हणतात. म्हणजे असं त्यांनी सांगितलं की आता टांगती तलवार होती ती गेली. काय परिस्थिती? हे किती वर्षापासून ऐकतोय सर आम्ही, पण त्याचं ते हे कुठं झाले, इम्प्लिमेंट कुठं झाले? अच्छा, आता प्राधिकरण मला आठवते आमच्या चुलते अंकुश भाऊंनी जवळजवळ 20 वर्षापूर्वी ते प्राधिकरण मुक्त व्हावं म्हणून मोर्चा काढला होता. तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा यांनी देवेंद्र भाऊंनी येऊन इथं सांगितलं, आश्वासन दिलं की ते फ्री झालं, पण फ्री झालं नाही. हा, अजितदादांनी एक वेळेस 1000 स्क्वेअर फुटला रेडी रेकनर रेटच्या 1000 स्क्वेअर फुटला फ्री, 1000 स्क्वेअर फुटच्या वर रेडी रेकनरच्या अर्धा तुम्हाला मोबदला भरून तुम्हाला ते गुन्हेगारी करता येईल असा नियम काढला होता. मग ते अजितदादांनी तो नियम अंमलात आणला होता.
त्याच्यानंतर ते काही नाही. आता हे बोलतात पण त्याला हे व्हायला पाहिजे, त्यांनी इम्प्लिमेंटेशन. सांगितले 96,000 प्रॉपर्टी टोटल मध्ये, थोडक्यात 96,000 कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचा बोजा कोण, सरकार उचलणार का? नाही, सरकारने स्पष्ट सांगितलं की याचा बोजा पडत असेल तर आम्ही त्याचा विचार करू. ते कोणाला तरी बोजा उचलावा लागेल ना. सरकारने त्याच्यात काहीतरी नियमधारा बनवली पाहिजे ना. आणि वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताचे त्यांनी पण आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात काय झालं नाही. आताचं आश्वासन काय माहित नाही. रवी, एकूण आताची परिस्थिती पाहिली, तुम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे, रिंगणात उतरणार की नाही ते आता तुम्ही स्पष्ट सांगत नाहीत अजून, तुमचा पक्ष कोणता ठरलाय ते नाही सांगत, पण निवडणूक लढवायचं डोक्यात आहे. हो, जनतेचा आग्रह आहे, त्यामुळे मी नक्कीच उमेदवारी मिळाल्यावर निवडणूक लढवेल. येस येस येस. तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.